The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Poetry Storm, Whispers of Poets and Ghazals. इवल्या हस्ताक्षराचं बोट धरत मैं लिख रहा हूं असं सांगत त्यांनी कवितेचा कोलाज निर्माण केला. या कवीच्या आतला विस्तव जरी धगधगत असला तरी कविताच माझी कबर असं सांगण्याचं धाडस करणारे आंतरराष्ट्रीय कवी संजयजी चौधरी यांचं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. इलेक्ट्रिक इंजिनियर असणारे संजयजी चौधरी सध्या एका मार्केटिंग कंपनीचे क्राऊन अँबॅसेडर या पदावर कार्यरत आहेत. वैविध्यपूर्ण लेखन करणारे कवी चौधरी यांच्या कविता देखील विविध भाषेत भाषांतरित झाल्यात. त्यांच्या काही कविता आणि कविता संग्रह यांना अभ्यासक्रमात देखील स्थान देण्यात आलंय. तुम्ही देखील अशा बहुआयामी कवींना ऐकण्यास उत्सुक असाल. चला तर सुरू करूया कॅन्डिड पॉडकास्ट पोएट्री स्टॉर्म. नमस्कार, मी संजय चौधरी, नाशिकलाच असतो. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की मी मराठीचा एक कवी आहे. एक लहानपणापासूनच कविता लिहिण्याचा मला हा छंद आहे आणि गेल्या 50 वर्षापासून मी कवितेचं बोट घट्ट पकडून ठेवलंय. बालपणातच कविता मला सापडली किंवा मी कवितेला सापडलो आणि आमच्या दोघांचा हा प्रवास सुरू झाला. साधारणतः पहिल्या वर्गात असतानाच एक नाद लय आपल्याला कळायला लागते आणि जसं वय वाढत जातं तसं गाणी किंवा त्यांच्या चाली याचं एक आकर्षण आपल्याला असतं. 9व्या वर्गात असताना मला असं काही लिहावंसं वाटलं आणि सुरुवातीला एक ओबडधोबड अशा कच्च्या कवींना पण काही ओळी मी लिहिल्या. नंतर असं वाटलं अरे काय हरकत आहे लिहायला, आणि मग हळूहळू प्रवास सुरू झाला. 1, 2, 4 करता करता कविता केव्हा माझ्या आयुष्यामध्ये येऊन बसली हे माझ्या लक्षात आलं नाही. आणि आता ती तर अगदी अंतर्त्वचेसारखी आहे. एक जगण्याचा, एक व्यक्तिमत्वाचा भाग एक कविता आहे. यामधल्या प्रवासामध्ये माझ्या कवितांचे काही संग्रह प्रकाशित झाले की माझा येवला हस्ताक्षर हा 2005 मध्ये माझा पहिला संग्रह राजहंस प्रकाशनानं पुण्याच्या प्रकाशित केला. आणि त्यानंतर कविताच माझी कबर हा दुसरा संग्रह ग्रंथालय प्रकाशन मुंबई यांच्याकडून 13 वर्षांनी तो प्रकाशित झाला. त्यानंतर आतल्या विस्तवाच्या कविता यथावकाश हा तिसरा संग्रह आला. मधल्या काळामध्ये कवितेचे काही अनुवाद भाषांतर झालीत आणि हिंदीमध्ये मैं लिख रहा हूं हे बोधी प्रकाशन जयपूर यांनी कवितेचं पुस्तक हिंदीच्या काव्य रचकांसाठी उपलब्ध करून दिलं. डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे मराठीतले महत्वाचे समीक्षक आणि हिंदीचे अभ्यासक यांनी त्या सगळ्या कवितांचे अनुवाद केलेले आहेत. तर असा हा कवितेचा प्रवास सुरू आहे. कवितेविषयी लिहिणं चालू आहे, कवितेविषयी बोलणं सुरू आहे आणि अखंड मैफिल सुरू आहे. तर कविता आपल्या रक्तात असते मित्रांनो, श्वासात असते, किंबहुना जगण्याचा एक भागच असते. कवी लिहितो म्हणजे काय करतो, तो स्वतःला मांडत जातो, स्वतःला व्यक्त करतो, स्वतःला अभिव्यक्त करतो. त्याला आलेले अनुभव, त्याच्या मनात येणारी स्पंदनं, त्याची भावावस्था, त्याच्या अवतीभोवती जे घडतं ते त्याच्या कवितेत टिपण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रत्येक कवीला कविता लिहिताना काही एक म्हणणं असतं, मिशन असतं. तो काही एक मनात ठेवून कवितेला सुरुवात करतो आणि कविता हळूहळू कागदावर उमटत जाते. कविता कसली, कवीच जगणं कागदावर उमटलेलं असतं. असे म्हणतात कविता हे कवीचं आत्मचरित्र असतं. म्हणजे कवीला वेगळं आत्मचरित्र लिहिण्याची आवश्यकताच नाही. आता माझ्या सगळ्या कविता जर तुम्ही बघितल्या तर माझ्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे माझ्या आईवर कविता आहे, काही आई गेल्यानंतरच्या कविता आहे, काही वडिलांवर कविता आहे, काही वडिलांच्या शेवटच्या दिवसातल्या कविता आहे, माझ्या मुलीवरची कविता आहे पाकोळी नावाची, किंवा माझ्या मुलावरची कविता आहे हा माझा मुलगा आदिनाथ, किंवा माझ्या जगण्यामध्ये जे जे लोक आले, जे जे वातावरण आलं ते सगळं कवितेचा एक घटक बनतं. आणि म्हणून कवितेच्या या कोवळ्या प्रवासाविषयी मी सुरुवातीलाच काही 2 तुकडे लिहिलेले. आणि कविता लिहिणं कशी अटळ अपरिहार्यता असते कवीला, आणि तशी असेल तरच तो कविता निर्माण करू शकतो असं मांडणारी एक छोटीशी कविता मी सुरुवातीला तुम्हाला ऐकवतो आणि मग आपला हा कवितेच्या मैफिलीचा प्रवास आपण सुरू करूया. तर हे माझं येवलं हस्ताक्षर या माझ्या पहिल्या संग्रहातली कविता आहे की माझ्या कवितेला येईल लहान मुलाच्या ओठांसारखा ताज्या दुधाचा वास. माझ्या कवितेला येईल लहान मुलाच्या ओठांसारखा ताज्या दुधाचा वास आणि विस्कटलेले जावळ भुरभुरे ओळीओळीत. दाटून आला आहे या कवितेत काही मुक्या माणसाच्या हृदयातल्या शब्दांसारखं. दाटून आला आहे या कवितेत काही मुक्या माणसाच्या हृदयातल्या शब्दांसारखं. ही आहे बिन पायऱ्यांची विहीर, ज्याने त्यांनी उतरावं ज्याच्या त्याच्या तहाने पुरतं, ज्याने त्याने उतरावं
ज्याच्या त्याच्या तहाने पुरतं. असं एक लोभस निमंत्रण आपल्या कवितेच्या वाचकांना ही कवी आणि त्याची कविता देऊ पाहते. मुक्या माणसाला जसं व्यक्त व्हायचंय पण त्याला बोलता येत नाही, तसं कवितेत कवी व्यक्त होतो. त्याला सांगायचं खूप असतं, परंतु कवी शब्दामध्ये त्याला ते मांडायचं असतं. आणि त्याच्यातला ताजेपणा मांडण्यासाठी मी लहान मुलांची प्रतिमा इथे योजली आहे की छोटस बाळ जसं आईचा एक अविभाज्य भाग असतं आणि तिच्या पोटातून बाहेर येतं ते तिचाच तुकडा असतं, तसं कवीसाठी कविता आहे. आणि त्याचा एक जो लोभस वास आईला आणि बाळाला दोघांना हवा असा वाटतो. तसं कवितेच्या सुरुवातीला पहिल्या संग्रहात मी या कवितेनं त्याची सुरुवात केली. मग कविता लिहिणं अटळ कसं असतं, अपरिहार्य कसं असतं? कविता नाही लिहिली तर काय होईल? गुदमरेल ना. कारण कविता म्हणजे व्यक्त होणं आहे. कविता एक आउटलेट आहे. कविता एक सेफ्टी व्हॉल आहे. कविता आतला गुंता, आतली अस्ताव्यस्तता एक मांडण्याची, एक हक्काची जागा आहे. मग दुसऱ्या तुकड्यात मी काय लिहितोय की मी कविता लिहिली नसती, पण हाती आलेल्या प्रत्येक वस्तूची लेखणी होते. मी तरी काय करू? मी कविता लिहिली नसती पण हाती आलेल्या प्रत्येक वस्तूची लेखणी होते. मी तरी काय करू? कुठल्याही दिशेनं गेलो तरी कवितेकडेच परतून आलो आहे मी पुन्हा पुन्हा. कुठल्याही दिशेनं गेलो तरी कवितेकडेच परतून आलो आहे मी पुन्हा पुन्हा. कवितेनंच घेतलं जवळ आणि भुकेल्या ओठात सरकवला पाना. माझ्या कवितेला माझ्याच आतड्यांचे अस्तर, माझ्या कवितेला माझ्याच आतड्यांचे अस्तर. म्हणजे कविता जन्माला घालतो म्हणजे आपलं रक्त देतो, आपला आतला जो काही स्वर आहे तो देतो आणि तो कवितेचा एक महत्वाचा भाग असतो. मग हाती आलेल्या प्रत्येक वस्तूची लेखणी होते. ही कवितेत कल्पना कशी आली तर बघा, जेव्हा दोन माणसाचे भांडण होतं, मारामारी होते, तेव्हा कशाचंही शस्त्र होतं. आता स्वयंपाकघरात लाटणं असतं की नाही? कशासाठी? पोळ्या लाटण्यासाठी. पण भांडण झालं की फेकून मारतात की नाही? म्हणजे काय झालं? त्याचं शस्त्र झालं. किंवा आपण काय करतो, हातात आलेली कुठली गोष्ट समोरच्या माणसाला, हातात वीट असेल, दगड असेल, पुस्तक असेल, पेन असेल, म्हणजे काय अटळ आपल्याला झालेलं आहे. तेव्हा काहीतरी करून काहीतरी करायचं आपल्याला. तसं कविता लिहिताना कवीची जी अटळ अपरिहार्यता असते ती एक कवितेमध्ये अशा पद्धतीने व्यक्त होते. आणि सुरुवातीलाच मी हे मांडलंय की कविता माझ्या किती आतून, खोलातून ती येते आहे. मग कविता काय असते कवीसाठी? तर कविता धनुकली, प्राण पिंजणारी. धनुकली म्हणजे काय? आपण जेव्हा गादीमध्ये कापूस भरतो की नाही तेव्हा एक धनुष्य बाणासारखा असतं बघा, तो कापूस पिंजून टाकतो तिच्यामध्ये. तशी कविता धनुकली आहे. मग कविता काय पिंजते? तर प्राण पिंजते. कविता धनुकली, प्राण पिंजणारी, पेशी पेशी श्वास श्वास टाका टाका उसवणारी. पेशी पेशी श्वास श्वास टाका टाका उसवणारी कविता आपलाच दोरा, आपलीच सुई आणि आपल्या जखमांना आपलीच हात शिलाई. कविता आपलाच दोरा, आपलीच सुई आणि आपल्या जखमांना आपलीच हात शिलाई. कविता जीवाच्या जखमेवर बांधावा असा झाडपाला. कविता जीवाच्या जखमेवर बांधावा असा झाडपाला मी नसेल आणि कविता असेल एवढा दिलासा मला पुरेसा. मी नसेल आणि कविता असेल एवढा दिलासा मला पुरेसा. ही कवितेची जी यात्रा सुरू झालेली आहे, जो प्रवास सुरू झालाय, हा अशा पद्धतीनं मित्रांनो प्रत्येक कवीच्या आयुष्यामध्ये थोड्याफार फरकानं असाच येत राहतो. आणि मला असं वाटतं की कवीची ही जी तगमग आहे ती कविता घेऊन येते आणि मग कविता आपल्याला आपली वाटत राहते. आता बरेच जण मला असं विचारतात की कविता नेमकी सुचते कशी, कविता येते कशी, कविता निर्मितीची प्रक्रिया काय, या कविता येते तेव्हा तुम्हाला या कवितेची चाहूल लागते का, तुम्हाला कळतं कसं की कविता येते आहे, तुम्ही एखाद्या अनुभवाचं रूपांतर कवितेत कसं करता? जसं बघा, आई प्रत्येकाला आहे, पण सगळे आईवर कविता लिहितात का? प्रत्येक जण प्रेमात पडतो म्हणून त्याने प्रेमावर कविता लिहिली का? अनेकांचा प्रेमभंगही होतो मग त्याने त्याच्यावर कविता लिहिली का? हा, म्हणजे सगळ्यांच्या वाट्याला थोड्याफार फरकानं तेच अनुभव असतात. मग कवी का लिहितो? तर कवीच्या आत कुठेतरी त्याचं बी रुजलेलं असतं आणि तो आपल्या पद्धतीनं ते मांडू इच्छितो. मित्रांनो, आता कविता कशी सुचते, एका अनुभवाचं कवितेत कसं रूपांतर होतं, एका कवितेच्या उदाहरणातून मी तुमच्या समोर थोडं व्यक्त होतो. बघा, मला छोटी मुलगी होती, म्हणजे आता मोठी झाली, शाळेमध्ये होती बालवाडीमध्ये, आणि संध्याकाळी घरी आली बालवाडीमधून आणि तिच्या आईला म्हणाली, आई ग, उद्या तुला बाईंनी शाळेत बोलवलेलं बरं का. आई म्हणे, ठीक आहे येईल मी. एवढं पुरेसं होतं की नाही, पण ती गेली आणि परत आली आणि म्हणाली, छान छान साडी नेस बरं का, माझ्या मैत्रिणी बघणार आहेत तुला. म्हणजे प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपल्या आईने छान दिसावं, फुलासारखं टवटवीत दिसावं, आणि म्हणून ते छोट्या बालमनामध्ये असं आलं की आईने चांगलं दिसण्यासाठी चांगली साडी नेसणं आवश्यक आहे. आणि आईला तिने सांगितलं पण,
मग माझ्या मनामध्ये असा विचार आला की गरीब कुटुंबामधल्या किंवा एका झोपडीत राहणाऱ्या खूप गरीब मुलीला आपल्या आईने दागिने घालावे, आपल्या आईनेही हे सगळं रूप सजवावं असं वाटत असणार की नाही. आणि म्हणून ती कसा विचार करत असेल. कवी काय करतो, तो परकाया प्रवेश करतो. परकाया प्रवेश म्हणजे काय, ती समोरच्याच्या एक प्रकारे शरीरामध्ये मनामध्ये प्रवेश करून तो काय विचार करत असेल याचा विचार कवी अलिप्त राहून करतो आणि त्याच्या दृष्टिकोनातून जे काही घडतं ते कवितेच्या हवाले करतो. मग मला वाटलं याची चांगली एक कविता याच्यातून निर्माण होऊ शकते. त्यामुळे ती कविता कशी येते बघा. आता संवाद आहे, छोटीशी मुलगी आणि आई याच्यात संवाद आहे. गरीब कुटुंब आहे, खूपच गरीब आहे. आई बिचारी लंकेची पार्वती आहे आणि आई मुलगी आईला प्रश्न विचारते आणि आई तिला उत्तर देते आणि कसं कवित्व त्याच्यातून येतं बघा. तर कविता अशी, ती म्हणाली आईला, आई ग तू अंगठी का नाही घालत हिऱ्याची छान छान खड्याची. ती म्हणाली आईला, आई ग तू अंगठी का नाही घालत हिऱ्याची छान छान खड्याची. आई म्हणाली बसड्या तूच धर माझं बोट तुझ्या हातात, लपेट तुझी इवली नाचरी कोळी बोट माझ्या बोटाभोवती, हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली आईला, आई ग तू अंगठी का नाही घालत हिऱ्याची छान छान खड्याची. आई म्हणाली बछड्या तूच मार माझ्या गळ्याला घट्ट मिठी आणि धडधड दे तुझं इवलं हृदय माझ्या वक्षावर, यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना. मग तिने धरली आईची बोट आपल्या बाळ हातात आणि मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला आणि ओसंडत राहिले शुभ्र मोती आईच्या पापण्यांमधून तिच्या काळ्याभोर केसांवर. आईचे डोळे डबडबले, त्याच्यातून आसू यायला लागली. पण कवी काय म्हणतो की शुभ्र मोती ओसंडत राहिले तिच्या डोळ्यातून. आई म्हणाली, मग काय म्हणाली आई, आता इथून कवी सुरू होतो. आई म्हणाली आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्याव्याने सजावे, आपल्या हातून जे उगवून येतात तेच दागिने ल्याव्याने सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं सहा सडल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही असं म्हणाली आणि सांडत राहिली आई, असं म्हणाली आणि सांडत राहिली आई. ही आई आणि मुलीच्या भावबंधातून एक उलगडलेली आणि जीवनाचं अटळ सत्य सांगणारी अशी एखादी कविता सुद्धा कवीच्या लेखणीतून येते. आईने तिला जगण्याचं तत्वज्ञानच सांगितलेलं आहे. हे वरवरचं नेपथ्य आहे, हे तुमचे कपडे, हे तुमचे अलंकार, हे तुमचे घर, हे तुमची भौतिकता, तुमच्या आतमध्ये जे वसतं ना मनात आत्म्यात, ते खरं आहे आणि तेच तुमची ओळख आहे हे सांगण्याचं आईने या कवितेतून आपल्याला प्रयत्न केला मित्रांनो. आणि तुम्हाला माहितीये कवी कुठल्याही विषयावर कविता लिहू शकतो, कारण जे न देखे रवी ते देखे कवी. जगात हजारो विषय आहेत, प्रत्येक जण त्याच्यावर लिहितो, पण एखाद्या कवीला एखादा विषय कसा त्याच्याकडे चालत येतो. एक तुम्हाला गंमत सांगतो, मी मुंगीवर कविता लिहिली, मुंग्यांची कविता म्हणून. आता मुंगी किती छोटासा प्राणी आहे, सारखा चालत असतो, सारखा तुरु 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 धावत असते, कुठून येते माहिती नाही, कुठे जाते माहिती नाही. माझा एक मित्र मला एकदा गमतीने म्हणाला की मुंगी हा या विश्वातला सगळ्यात आळशी प्राणी आहे. तुम्ही त्याला काय म्हटलं माहिती, बरोबर आहे तुझं, तिला थांबायचं आळस म्हटलं, सारखी चालत राहते. आणि असं चिंतन करता करता मला असं वाटलं की मुंगीचं जगणं आणि माणसाचं जगणं किंवा कुठल्याही सजीवाचं जगणं याच्यात काही फारसा फरक नाहीये. थोड्याफार फरकाने सारखाच आहे, भुका त्याच आहेत, गरजा त्याच आहेत, वणवण तीच आहे, प्रत्येकाची तीच आहे. पण प्राण्यांकडे एक अंगभूत शहाणपण, समजूतदारपण आहे, जे माणूस या मधल्या काळामध्ये कृत्रिम प्रगतीच्या मागे लागून तो हरवून बसलाय आणि कदाचित वेगळ्या वाटेने त्याचा प्रवास सुरू झालाय. मग मुंगीची कविता, मुंगीवरची कविता बघा, मजेशीर आहे की मुंग्यांचं जग घाईचं असतं हेच खरं, मुंग्यांचं जग घाईचं असतं हेच खरं. कुठून येतात कुठे जात असतील, कुठून येतात कुठे जात असतील, साखरेच्या कणाभोवती कुठलं गाणं गात असतील, साखरेच्या कणाभोवती कुठलं गाणं गात असतील, इवल्या इवल्या डोळ्यांनी कुठली स्वप्न पाहत असतील, इवल्या इवल्या डोळ्यांनी कुठली स्वप्न पाहत असतील. पोट केवढे का असेना सारखे चालतच राहावे लागते हेच खरे, पोट केवढे का असेना सारखे चालतच राहावे लागते हेच खरे. मुंग्यांचे जग घाईचे असते हेच खरे. कुठला आनंद असेल ज्यात मुंग्या नाहत असतील, कुठला आनंद असेल ज्यात मुंग्या नाहत असतील. कुठल्या दुःखाचा महापूर येत असेल मुंग्या वाहून जात असतील, कुठल्या दुःखाचा महापूर येत असेल मुंग्या वाहून जात असतील. पृथ्वीला बागे रेटीत मुंग्यांची रांग सरकतच राहते पुढे. पुढे जायचं म्हणजे काय, आपल्याला मागे रेटायला लागेल ना. पृथ्वीला मागे रेटीत मुंग्यांची रांग सरकत राहते पुढे.
धावण्यावर त्यांचा विश्वास नाही, धावण्यावर त्यांचा विश्वास नाही. असे कितीतरी छाती फुटेस्तोवर धावणारे मुंग्या नेहमी पाहतात रस्त्याच्या कडेला धापा टाकत पडलेले. माणसाच्या कृत्रिम प्रगतीवर कवीने केलेली कमांड आहे. तो धावतोय धावतोय धावतोय, जीवाच्या आकांतानं धावतोय. कुठे धावतोय, कशासाठी धावतोय, काय मिळवायचंय काय पता नाही. पण मुंग्या काय अंगभूत शहाणपणे, धावण्यावर त्यांचा विश्वास नाही. असे कितीतरी छाती फुटेस्तोवर धावणारे मुंग्या नेहमी पाहतात रस्त्याच्या कडेला धापा टाकत पडलेले. मुंग्यांना चालण्याचे वरदान आहे हे त्याने कधीच ओळखले आहे. मुंग्यांना चालण्याचे वरदान आहे हे त्याने कधीच ओळखले आहे. आपल्याला पंख नाही याचे मुंग्यांना कधीच वाईट वाटत नाही. आपल्याला पंख नाही याचे मुंग्यांना कधीच वाईट वाटत नाही. पंख असणारा कुणीही, पंख असणारा कुणीही आभाळाला भेटून आल्याचे एक उदाहरण नाही. पंख असणारा कुणी काय शेवटी जमिनीवर जायला लागतं की नाही. थोडा काळ उडेल उडेल उडेल, पंख दुखले भूक लागली खाली जमिनीवरच येईल. म्हणजे ते उडणं सुद्धा त्याला दिलंय निसर्गाने पंख, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याचा आपण वाईट वाटून घेता का म्हणे की आपल्याला पंख नाही. आणि मुंग्यांना ते कळतं, माणसाला ते कळत नाही. तो सारख्या तुलना करतो, तुलनेने दुःखी राहतो. अमुकडे तसं आहे, त्याच्याकडे तसं आहे, माझ्याकडे नाहीये. आणि अशा सगळ्या माणसांना एक शहाणपणाचा सल्ला देणारी ही एक छोटीशी कविता आहे की मुंग्यांचं जग घाईचं असतं, हेच खरं. कुठे येत असतील, कुठून येतात, कुठे जात असतील, कुठून येतात, कुठे जात असतील. तर कवीचे विषय बघा कसे. कवीचे विषय विविध आहे. तो स्वतःवर लिहितो, कुटुंबावर लिहितो, समाजावर लिहितो, झाडांवर लिहितो, पहाडांवर लिहितो, चांदण्यांवर लिहितो, चंद्रावर लिहितो, समुद्रावर लिहितो. अवघं विश्व हा कवितेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतं मित्रांनो. आता फुलांविषयी प्रत्येकाचा वेगवेगळा एक दृष्टिकोन आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे ओशोंच्या एका भाषणात एक सुंदर गोष्ट सांगितली होती की फुलांच्या जागी व्यापाऱ्याला 2 रुपयाची नोट दिसते म्हणे. जेव्हा शेतात जातो ना तो, झाडाला फुलं आलेली आहे, तर तो काय विचार करतो, 1 लाख फुलं आहे म्हणजे मला 2 लाख रुपये मिळतील. कारण त्याला फुल म्हणजे 2 रुपयाची नोट आहे. कवी असेल की त्याला फुल म्हणजे परमेश्वरची सही वाटते. अरे क्या बात आहे, काय निर्मिती आहे फुल. म्हणजे फुलाकडे पाण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा आहे. तर मी सुद्धा काही फुलांचे 3 तुकडे लिहिलेले आहेत. हे बघा, निसर्गाशी ज्याला सहकंप पावता येतं, ज्याला पाण्याशी, चंद्राशी, समुद्राशी बोलता येतं, ज्याला मुक्या प्राण्याचं दुःख समजून घेता येतं, तो खरा कवी असतो. आता फुलांच्या कवितेत काय म्हणलंय मी, तो फुलांच्या कवितेमध्ये की फुलांची जी काही नाजूकता आहे, अलवारता आहे, तरी फुलांकडे एक शहाणपण असलं की ते टवटवीत राहतात. त्याला माहिती संध्याकाळी गळायचं, पण दिवसभर ते टवटवीत राहतात. संध्याकाळी झाले की गळून पडतील, पण दिवसभर आपल्याला संध्याकाळी गळायचंय असा विचार मात्र चुकूनही त्यांच्या मनात येत नसावा, ही कवी कल्पना आहे. हे फुलांचे 3 तुकडे बघा. पहिला तुकडा असा आहे, मी फुलांना म्हणालो, जर तुमचं बी पेरलं माझ्या आत तर याल का उगवून माझ्या हातून. मी फुलांना म्हणालो, जर तुमचं बी पेरलं मी माझ्या आत तर याल का माझ्या हातून उगवून. फुलं म्हणाली येऊ की, पण एका अटीवर. फुलं म्हणाली येऊ की, पण एका अटीवर, जर तुझी माती व्हायची तयारी असेल तर. बघा, आपल्याला सगळ्या गोष्टी हवा असतात, पण आपल्याला काही करायची तयारी नसते. तुमच्यातून फुलं यावी वाटत असेल तर तुम्हाला माती व्हावं लागेल, असा संदेश या पहिल्या तुकड्यामध्ये कवीने दिलाय. दुसरा तुकडा आहे, सुगंध म्हणाला, ज्या दिवशी तुला फुलता येईल त्या दिवशी मी दरवळू लागेल तुझ्या हातून सुद्धा. बघा, सुगंध म्हणाला, ज्या दिवशी तुला फुलता येईल त्या दिवशी मी दरवळू लागेल तुझ्या हातून सुद्धा. आता मी मग घातलंय माझं नाव फुलांच्या शाळेत, आता मी घातलंय माझं नाव फुलांच्या शाळेत. कारण दरवळणं कुणाकडून शिकू शकतो आपण, फुलाकडूनच. आणि ज्याच्याकडून ते शिकता येतं त्याला आपण गुरु केलं पाहिजे. आणि म्हणून फुलांच्या शाळेत कवी यासाठी निघालाय की त्याला फुलता येणं आणि दरवळता येणं या कला त्याला फुलांसारख्याच आत्मसात करायच्या. आणि मग जीवनाचे एक अटळ सत्य आहे, त्याच्यावर 3रा तुकडा आहे, मी फुलांना म्हणालो, प्रेतावर उधळल्यावर तुम्हाला कसं वाटतं रे. मी फुलांना म्हणालो, प्रेतावर उधळल्यावर, प्रेतावर फुलं उधळतात की नाही, भरपूर फुलं उधळतात. मी फुलांना म्हणालो, प्रेतावर उधळल्यावर तुम्हाला कसं वाटतं रे. फुलं म्हणाली, फुलं काय म्हणाली बघा, फुलं म्हणाली, प्रेत म्हणजे आमच्या दृष्टीनं एक गळून पडलेलं फुलच असतं, मातीकडे परत निघालेलं. प्रेत म्हणजे आमच्या दृष्टीनं एक गळून पडलेलं फुलच असतं, मातीकडे निघालेलं. असा हा कवितेचा प्रवास आहे मित्रांनो. या पहिल्या माझ्या कविता संग्रहातल्या या काही कविता मी तुम्हाला या निमित्तानं इथं ऐकवलेल्या आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की कवी निर्मिती करतो, निर्माण करतो. मग आपण जशा कविता आधी लिहिल्या
तशाच कविता परत लिहिल्या तर त्याला कविता म्हणता येईल का? नाही. कविता प्रत्येक वेळी वेगळी असते. कविता प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी घेऊन येते. कविता त्या विषयामध्ये आत उतरते आणि तुम्हाला नवं काही तुमच्या समोर मांडण्याचा हा कवितेचा प्रयत्न असतो. आता पुढचा जो संग्रह कबर, त्यामध्ये मानवी दुःखाच्या कविता आहे आणि त्याच्या पुढचा जो आतल्या विस्ताराच्या कविता, त्या आजची कविता मांडणाऱ्या या कविता आहे. आज वर्तमान काळाच्या कविता, या आतल्या विस्ताराच्या कविता या संग्रहामध्ये मी तुम्हाला काही एक दोन या निमित्तानं ऐकवणार आहे. बघा, असं म्हणतात की शत्रू बाहेर नसतो, तो आतच असतो. फक्त बाहेरच्या शत्रूची भीती दाखवली जाते, की नाही? असतं की नाही असं? तर या आतल्या शत्रूची एक कविता आहे की मी माणसं बदलली नाहीत, मी माणसं बदलली नाही. कारण असं म्हणतात आपल्यासाठी हे जग, दुसरं जग कुठून आणणार, होय की नाही? या जगातच आपल्याला जगायचंय. तर कविता अशी आहे, नाही बाहेर कुणीच शत्रू नाहीयेत माझे, नाही बाहेर कुणीच शत्रू नाहीयेत माझे, जे आहे ते आतच, घरात, नात्यात, गल्लीत, गावात, अवतीभोवती, आसपास मला वेढून. नाही बाहेर कुणीच शत्रू नाहीयेत माझे, जे आहेत ते आतच, घरात, नात्यात, गल्लीत, गावात, अवतीभोवती, आसपास मला वेढून. माझा चेहरा उन्हामुळे नाही झालाय असा, डोळ्यांभोवती काळी वर्तुळ वगैरे, ते जागरण आहे आपल्याच माणसांनी दिलेल्या मनस्तापामुळे. कितीतरी रात्री आहेत माझ्याकडे सताड उघड्या डोळ्यांच्या, पापण्यांच्या बिजागऱ्या निकामी करणाऱ्या. या जखमा पुन्हा शत्रूने नाही दिलेल्या मला, आपल्याने जोर पाडलाय हा माझा चेहरा जमेल तसा. पाहिजे तर माझे व्रण आणि त्यांची नख तुम्ही केव्हाही ताडून पाहू शकता एकमेकांशी. फुलांचं झाड समजून मिठीत घेतलं कुणालाही तर काटे शिरले इथे तिथे सर्वांगात हमेशा. मात्र विठी मारण्याची जन्मजात खोड काही गेली नाही माझी, आणि परत परत रक्तबंबाळ होण्याचीही. पण काहीही झालं तरी मी माझी माणसं बदलली नाहीत, पण काहीही झालं तरी मी माझी माणसं बदलली नाहीत. असा हा कवितेचा प्रवास आहे. हा आपल्याविषयी लिहितो, आपल्या माणसांविषयी लिहितो, माणसांनी दिलेल्या जखमांविषयी लिहितो आणि एकूण आयुष्याविषयी पण लिहितो. आता तुम्ही बघा, सगळं जगणं बदलत चाललेलं आहे. हजारो वर्षापासून ही पृथ्वी आहे, पृथ्वीवर माणूस आहे. माणसानं हळूहळू काय केलं, त्याचे पाय पसरायला सुरुवात केली. हळूहळू इथले पशु पक्षी प्राणी हद्दपार झाले, मग झाडं नाहीशी झाली, सगळी माणसंच माणसं. हे जे काही चाललेलं आहे माणसांचं, या माणसाच्या वागण्यावर अवघ्या विश्वाच्या तुलनेमध्ये मी ही कविता लिहिलेली आहे. फक्त कुणा व्यक्तीवर किंवा समष्टीवर किंवा देशावर नाहीये, अखिल मानव जातीनं हे जे काही करायचं ठरवलेलं आहे या पृथ्वी नावाच्या ग्रहाचं आणि माणसाचं काय करायचं ठरवलंय याची ही कविता आहे. ते नामशेष केले गेलेल्यांची कविता. मस्त कविता आहे, अवश्य आहे का? जे चावले गेले ते चिरडले गेले, जे भुंकले त्यांच्या गळ्यात पट्टा. जे चावले गेले ते चिरडले गेले, जे भुंकले त्यांच्या गळ्यात पट्टा. जे रुचकर ते कापले गेले, जे रुचकर ते कापले गेले. जे आक्रमक ते पिंजऱ्यात बंदिस्त केले गेले, जे हिंस्र ते कायमचे संपवले गेले. जे निरुपयोगी ते नामशेष झाले, जे दट्टेकट्टे त्याच्या मानेवर जू आले. इथे हरेकाला वापरले गेले, नंतर यथावकाश फेकून देण्यात आले. इथे हरेकाला वापरले गेले, नंतर यथावकाश फेकून देण्यात आले. जे वाहायचे ओझी मनामनाची ते तगले काही काळापुरते, पण मग यंत्रे आली आणि त्यांची उपयुक्तता संपली. पण मग यंत्रे आली आणि त्यांची उपयुक्तता संपली. जे देतात दूध, मांस, अंडी, जे देतात दूध, मांस, अंडी तेवढेच जतन केले गेले. आता उरलेले आहेत एकमेकांच्या रडारवर. आता उरलेले आहेत एकमेकांच्या रडारवर. तेच उरतील जे जे सरपटतील, रांगतील, घुटमळतील. तेच उरतील जे जे सरपटतील, रांगतील, घुटमळतील. तपासून घेतले जातील त्यांचे दात, नखे. तपासून घेतले जातील त्यांची दात, नखे अधूनमधून आणि ठेवले जातील सीसीटीव्हीच्या कक्षेत, नजरेच्या टप्प्यात. आणि ठेवले जातील सीसीटीव्हीच्या कक्षेत, नजरेच्या टप्प्यात. असा कवितेचा हा प्रवास आहे. हा व्यक्तीपासून समष्टीपर्यंत, हा स्वतःपासून अवघ्या विश्वापर्यंत. आणि कविता अशी आतला सगळा हा गुंता, आतला सगळा हा बाहेर घेऊन येते मित्रांनो. आणि म्हणून कविता इतर सगळ्या कलेंच्या तुलनामध्ये वेगळं काहीतरी देते. आणि म्हणून कविता ही बीज कला आहे. मला कवी असल्याचा मला यासाठी अभिमान आहे, कविता काहीतरी वेगळं मांडते,
वेगळं सांगते. 4 वहिनी मी या आपल्या संवादाचा समारोप करतो की जी माझी कविता महाराष्ट्रभर सगळ्या कार्यक्रमात शेवटी म्हटली जाते. मला इथं बोलवलं, तुमच्याशी संधी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. तर त्या 4 ओळी अशा आहे की आभाराचा भार कशाला आता फुलांचे हार कशाला, आभाराचा भार कशाला आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्येच घर बांधूया अशा घराला दार कशाला, हृदयामध्येच घर बांधूया अशा घराला दार कशाला. धन्यवाद. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.